नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने जी आपली 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे, तर या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर ही जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी होणार आहे, तर या कर्जमाफी योजनेसाठी आपल्या सहकार विभागाने बँकाकडून जे आहे तर आपल्या थकबाकीदार आणि नियमित करदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. आणि तब्बल एकूण जे आहे तर ते 54 रक्कन्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसह नियमित करदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती मागवली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जे काही शेतकरी पात्र असतील तर या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने मागवली होती. आणि तीच माहिती जी बँकाकडून सहकार विभागाने घेतली आहे तर ती माहिती आता सहकार विभागाने आपल्या स्वतःकडे न ठेवता सरकारला सुद्धा सादर केली आहे. आणि मित्रांनो, आता या सर्व गोष्टीमध्ये जे आहे तर ते मे अखेर आपल्या मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि या निर्णयामुळे आपल्या राज्यातील 34 ते 35 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि त्यांचा 7/12 कोरा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. आणि जो आपला सहकार विभाग आहे तर या सहकार विभागाने आपली जी काही कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीच्या अनुषंगाने आपल्या राज्यातील जे काही नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी असतील किंवा जे काही थकबाकीदार शेतकरी असतील तर अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती एकूण 54 रक्कन्यामध्ये माहिती मागवली आहे. ज्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या बँकेची शाखा असेल, त्या शाखेचा IFSC कोड असेल किंवा त्या शाखेची ID असेल, त्यानंतर आपल्या शेतकरी जे सभासद आहेत तर त्यांचा सभासद क्रमांक, त्यांचा आधार क्रमांक, नाव, इतर जी माहिती आहे, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की ॲग्रीज टॅक्सचा क्रमांक, त्यासोबत जी आपली फार्मर ID ती, त्यानंतर जमिनीचा रेकॉर्ड, या सर्व प्रकारची माहिती जी आहे तर ती मागवली आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जो आपल्या शेतकऱ्यांना कर्ज वितरित केलेला दिनांक आहे तर तो दिनांक, त्यासोबत जी काही वितरित रक्कम केलेली मंजूर आहे रक्कम आहे तर ती रक्कम, त्यानंतर किती कालावधी होती, परतफेडीची मुदत, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख, जे कोण परत केलेली मुद्दल, हे जे काही आपल्या नियमित करदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी आहेत तर त्या संपूर्ण बाबी मागवल्या आहेत. ज्यामध्ये व्याज आणि परत केलेली एकूण रक्कम ही सुद्धा माहिती आहे. आणि खास करून जे आहे तर ते आपल्या राज्यामध्ये नियमित करदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे की 2022-23, त्यानंतर 23-24 आणि 24-25 या सलग 3 आर्थिक वर्षामध्ये जे शेतकरी थकबाकीदार आणि नियमित करदार आहेत त्यांची माहिती विहित रक्कन्यामध्ये भरून सहकार विभागाला बँकाकडून पाठवली गेली आहे. आणि आता सरकारकडून निकष जे आहेत तर ते निश्चित केले जाणार आहेत. आणि त्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना जे आहे तर ते कर्जमाफीचा लाभ जो आहे तर तो 30 जूनपूर्वीच मिळणार आहे, असं सुद्धा आपल्या सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. आणि मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जी आपली शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी माहिती आहे तर ती बँकाकडून घेतली गेली आहे. आणि सहकार विभागाकडून ती माहिती जी आहे तर ती राज्य सरकारकडे पोहोचली सुद्धा आहे. आणि यामुळे आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी जी आहे तर ती जाहीर झाली आहे. आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि याची संपूर्ण माहिती सहकार विभागाला सादर केली आहे. आणि आता निकष ठरतील आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल अशी माहिती स्वतः सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, यांनी दिली ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 3 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.